रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. माता सरस्वती, भगवान श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या या पावन आणि मंगलमय कथेला सुरुवात करत आहे. नमस्कार माझ्या लाडक्या भाविक श्रोत्यांनो, माझ्या ताई, माई, अक्का आणि सर्व सज्जन हो. तुमच्या सर्वांचे आपल्या या भक्तिमय परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका अशा मंगलमय दिवसाची, एका अशा परमपवित्र सणाची कथा सांगणार आहे, ज्या दिवसाची वाट आपण सर्वजण वर्षभर डोळ्यांत प्राण आणून पाहत असतो. मंडळी, आज आपण अक्षय तृतीयेची संपूर्ण, अत्यंत रसाळ आणि भक्तीने ओतप्रोत भरलेली कथा ऐकणार आहोत. या कथेमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेचे खरे महत्त्व काय आहे, या दिवशी कोणकोणत्या महान घटना घडल्या, या दिवशी करायची पितरांची पूजा कशी असावी, साधे सोपे दानधर्म कोणते करावेत आणि साक्षात माता महालक्ष्मीला प्रसन्न करून घरात कायमचे स्थिर ठेवण्याचे काही अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना 2 हात जोडून एक नम्र विनंती आहे. आजची ही कथा केवळ एक साधी गोष्ट नाहीये, तर हे एक असं गुपित आहे जे तुमचे जीवन सोन्यासारखे उजळून टाकेल. त्यामुळे ही कथा अर्धवट सोडून जाऊ नका. जे लोक कथा अर्धवट सोडतात त्यांना फळही तसेच अर्धवट मिळते. त्यामुळे घरातली सगळी कामे बाजूला ठेवा, शांत एका जागी बसा, डोळे मिटून आणि पूर्ण श्रद्धेने ही कथा शेवटपर्यंत ऐका. जो कोणी ही अक्षय तृतीयेची कथा संपूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि संकटे कायमची क्षय पावतील, म्हणजेच नष्ट होतील, आणि त्याचे पुण्य अक्षय राहील, असा आपल्या शास्त्रांचा आणि पुराणांचा आशीर्वाद आहे. चला तर मग भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून आपण या दिव्य आणि ओघवती कथेला सुरुवात करूया. एकदा मोठ्याने आणि प्रेमाने म्हणा, पुंडलीक वरदे हरी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सज्जन हो, आपल्या हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे 3 पूर्ण मुहूर्त मानले जातात आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त मानला जातो. पण मंडळी, हा मुहूर्त अर्धा असला तरी तो माणसाच्या जीवनाला पूर्णत्वाला नेणारा आहे. वैशाख महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी ही तृतीया असते. आता विचार करा, वैशाख महिना म्हणजे केवढे कडक ऊन असते, होय ना? अंगाला चटके बसतात, धरणी माता तप्त झालेली असते, नद्या नाले आटलेले असतात. पण निसर्गाच्या याच रखरखीत वैशाखात देवाने आपल्याला हा शीतल, शांत आणि पुण्याचा खजिना उघडून दिला आहे. अक्षय या एका छोट्याशा शब्दातच विश्वाचा सगळा अर्थ दडलेला आहे. ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही, जे कधीही नष्ट होत नाही, ज्याला कधीही मरण नाही, ते म्हणजे अक्षय. या दिवशी तुम्ही जे काही चांगले कर्म कराल ते तुमच्या पदरात आणि तुमच्या खात्यात कायमस्वरूपी साठवले जाते. मग ते पुण्य असो, एखाद्या गरीबाला केलेले दान असो किंवा देवाचे घेतलेले नामस्मरण असो. मंडळी, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की याच एका दिवसाला आपल्या धर्मात एवढं मोठं महत्त्व का बरं दिलं गेलंय? तर लक्ष देऊन ऐका. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार असणाऱ्या भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. याच दिवशी आणखी एक मोठी घटना घडली. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या, आपल्या पितरांच्या उद्धारासाठी घोर तपश्चर्या केली होती. त्या तपश्चर्येला फळ आले आणि माता गंगा, जिच्या एका स्पर्शाने माणसाची सगळी पापे, जन्मांतरीचे दोष धुवून निघतात, ती साक्षात गंगा माता स्वर्गातून भगवान शंकराच्या जटेतून याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती. तो पवित्र आणि पावन दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू, आपण जे रामायण, महाभारत मोठ्या भक्तीने वाचतो ना, त्या महान अशा महाभारत या ग्रंथाचे लिखाण याच दिवशी सुरू झाले होते. साक्षात महर्षी वेदव्यास डोळे मिटून हा ग्रंथ सांगत होते आणि आपले लाडके बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आपल्या मोडक्या दाताने ते भराभर लिहून काढत होते. या महाभारताचे ज्ञान या जगातून कधीही नष्ट होऊ नये, ते अक्षय आणि चिरंतन राहावे, म्हणूनच गणपतीने आणि व्यासाने
देवतांनी या मंगल दिनाची निवड केली होती. अक्षय तृतीयेचा संबंध साक्षात माता अन्नपूर्णेशी सुद्धा आहे. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वतीमध्ये एक छोटासा वाद झाला. शंकर भगवान म्हणाले की हे जग म्हणजे एक माया आहे आणि अन्न सुद्धा एक मायाच आहे. हे ऐकून माता पार्वतीला थोडे वाईट वाटले. तिने जगातून सर्व अन्न आणि रस नष्ट करून टाकला. सगळीकडे हाहाकार उडाला. लोक भुकेने व्याकुळ झाले. तेव्हा भगवान शंकरांना अन्नाचे महत्त्व समजले. त्यांनी काशीमध्ये माता पार्वतीची प्रार्थना केली. तेव्हा माता पार्वती अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकट झाली आणि तिने साक्षात भगवान शंकरांच्या भिक्षापात्रात अन्न वाढले आणि जगाला भुकेतून मुक्त केले. तो दिवस अक्षय तृतीयेचाच होता. म्हणूनच या दिवशी अन्नदान करण्याला एवढे मोठे महत्त्व आहे. आता मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एक अत्यंत गोड, रोमांचक आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा सांगते. ही कथा आहे खऱ्या भक्तीची आणि देवाच्या चमत्काराची. ही कथा आहे अक्षय पात्राची. लक्ष देऊन ऐका. जेव्हा पांडव द्यूतात हरले आणि त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला, तेव्हा ते जंगलात राहू लागले. जंगलात राहायला घर नाही, अंगावर धड कपडे नाहीत आणि खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत पांडवांना भेटायला अनेक ऋषीमुनी, ब्राह्मण आणि त्यांचे हितचिंतक जंगलात येऊ लागले. आता घरी आलेल्या अतिथीला जेवल्याशिवाय कसे पाठवायचे, हा धर्मराज युधिष्ठिराला मोठा प्रश्न पडला. द्रौपदी सुद्धा चिंतेत असायची. तेव्हा युधिष्ठिराने सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी युधिष्ठिराला तांब्याचे एक भांडे दिले. सूर्यदेव म्हणाले, हे युधिष्ठिरा, हे अक्षय पात्र आहे. जोपर्यंत द्रौपदी स्वतः जेवून उठत नाही, तोपर्यंत या पात्रातून तुम्ही हजारो लोकांना जरी अन्न वाढले तरी यातले अन्न कधीही संपणार नाही. आणि तो दिवस कोणता होता? तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. त्या अक्षय पात्रामुळे पांडवांची अन्नाची चिंता मिटली. ते हजारो अतिथींना पोटभर जेवण देऊ लागले. पण यातही एक संकट आले. दुर्योधनाला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याला पांडवांचा खूप राग आला. त्याने मुद्दामून दुर्वास ऋषींना त्यांच्या 10,000 शिष्यांसह पांडवांकडे पाठवले. दुर्वास ऋषी म्हणजे अत्यंत रागीट. त्यांचा शाप म्हणजे साक्षात मृत्यू. दुर्वास ऋषी बरोबर दुपारी पांडवांच्या झोपडीत पोहोचले. युधिष्ठिराने त्यांचं स्वागत केलं. ऋषी म्हणाले, आम्ही नदीवर जाऊन स्नान करून येतो, तोपर्यंत आमच्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था कर. असे म्हणून ऋषी नदीवर गेले. इकडे धर्मराज जेव्हा आत गेला, तेव्हा त्याने पाहिले की द्रौपदी स्वतः जेवून बसली होती आणि सूर्यदेवाच्या वरदानानुसार द्रौपदी जेवल्यावर ते अक्षय पात्र दुसऱ्या दिवसापर्यंत काहीही देऊ शकत नव्हते. आता काय करायचे? जर दुर्वास ऋषींना जेवण दिले नाही तर ते पांडवांना जाळून भस्म करतील असा शाप देतील. द्रौपदी घाबरली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. संकटाच्या या वेळेत तिला एकाच नावाची आठवण झाली, हे कृष्णा, हे द्वारकाधीश, धाव रे बाबा, आता तूच माझी लाज राख. आणि भक्ताने हाक मारली आणि देव आला नाही असे कधी झाले आहे का? साक्षात भगवान श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले. येता क्षणीच कृष्ण म्हणाले, अगं सखे द्रौपदी, मला खूप भूक लागली आहे, आधी मला काहीतरी खायला दे. द्रौपदी रडत रडत म्हणाली, देवा, तू माझी चेष्टा का करतोयस? घरात अन्नाचा एक कणही नाहीये आणि दुर्वास ऋषी जेवायला येणार आहेत. कृष्णाने हसून ते अक्षय पात्र हातात घेतले. त्या पात्राच्या एका कोपऱ्यात भाताचे एक छोटेसे शीत म्हणजे कण आणि भाजीचे एक पान चिकटलेले होते. कृष्णाने ते भाताचे शीत स्वतःच्या तोंडात टाकले आणि डेकर देत म्हणाला, आहाहा, माझे पोट भरले. माझे पोट भरले म्हणजे संपूर्ण जगाचे पोट भरले. आणि मंडळी, आश्चर्य काय घडले माहितीये? इकडे नदीवर स्नान करणाऱ्या दुर्वास ऋषींच्या आणि त्यांच्या 10,000 शिष्यांच्या पोटात अचानक अन्नाचा डेकर येऊ लागला. त्यांना असे वाटू लागले की त्यांनी आत्ताच 56 भोग खाल्ले आहेत. त्यांचे पोट एवढे गच्च भरले की अन्नाचा एक घासही त्यांना नकोसा झाला. ते विचार करू लागले, आता जर आपण पांडवांकडे गेलो आणि जेवलो नाही तर युधिष्ठिराला वाईट वाटेल. त्यापेक्षा आपण इथूनच निघून जाऊया. आणि दुर्वास ऋषी तिथूनच माघारी फिरले. पाहिलत मंडळी, एका भाताच्या कणाने देवाने केवढे मोठे संकट दूर केले. ज्या दिवशी कृष्णाने हा चमत्कार केला आणि द्रौपदीची लाज राखली, तो दिवस सुद्धा अक्षय तृतीयेचाच होता. म्हणून या दिवशी देवाला अत्यंत श्रद्धेने नैवेद्य दाखवावा. देव तो नक्कीच ग्रहण करतो.
अशीच अजून एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ही कथा आहे दोन मित्रांची. ही कथा आहे निख्खळ प्रेमाची. आणि ही कथा आहे जगातल्या सर्वात मोठ्या दानाची. द्वारकेत भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या महालात राहत होते. ते साक्षात त्रैलोक्याचे नाथ होते. त्यांच्याकडे अफाट संपत्ती, हत्ती, घोडे, सैन्य होते. आणि दुसरीकडे त्यांचा बालपणीचा सखा, ज्याचे नाव होते सुदामा. तो अत्यंत गरीब अवस्थेत आपले जीवन जगत होता. सुदाम्याची गरिबी एवढी भयंकर होती की त्याच्याकडे घालायला धड कपडे नव्हते. त्याच्या अंगावरच्या वस्त्राला हजारो ठिगळे लागलेली होती. त्याच्या घरात खायला 2 वेळचे अन्न नव्हते. त्याची मुले भुकेने रडत असत. त्याची पत्नी सुशीला बिचारी अत्यंत पतिव्रता आणि समजूतदार होती. पण रोज नवऱ्याचे आणि मुलांचे हे हाल पाहून ती आतल्या आत रडत असे. एक दिवस सुशीलेने अत्यंत प्रेमाने आणि आदराने सुदाम्याला म्हटले, "अहो, तुमचे मित्र तर साक्षात द्वारकाधीश आहेत ना? तुम्ही लहानपणी सांदीपणी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकला आहात. तुम्ही एकदा त्यांना जाऊन भेटा तरी. मी काही तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन धनदौलत किंवा महाल मागायला सांगत नाहीये, पण निदान एकदा त्या जीवलगाची भेट तरी घेऊन या. तुमचे दुःख थोडे हलके होईल." सुदामा म्हणाला, "अगं सुशीले, पण मित्राच्या घरी जायचं, ते पण एवढ्या वर्षांनी, तर रिकाम्या हाताने कसं जाऊ? लहान मुले असतील, त्यांच्यासाठी काहीतरी न्यायला नको का?" आता सुशीलेच्या घरात तर अन्नाचा कणही नव्हता. तिने आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन पदर पसरला आणि कसेबसे थोडे जाळे भरडे पोहे मागून आणले. एका फाटक्या आणि मळक्या चिंधीत तिने ते पोहे बांधले आणि ती छोटीशी पुरचुंडी सुदाम्याच्या हातात दिली. सुदामा ती पुरचुंडी घेऊन द्वारकेला जायला निघाला. रस्ता खूप लांबचा होता. पायात चपला नव्हत्या. वैशाखाचे ऊन रखरखत होते. गरम वाळूमुळे पायाला फोड येत होते. पण मित्राला भेटण्याची ओढ एवढी होती की सुदाम्याला कसलाच त्रास जाणवत नव्हता. त्याच्या ओठांवर फक्त कृष्ण कृष्ण हेच नाव होते. कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर अखेर सुदामा द्वारकेत पोहोचला. तो सोन्याचा महाल, ते वैभव, ते उंच उंच दरवाजे पाहून तो तर चक्रावूनच गेला. दारात उभ्या असलेल्या भव्य आणि धिप्पाड पहारेकऱ्यांनी या फाटक्या कपड्यातल्या खंगलेल्या माणसाला दारातच अडवले. त्यांनी विचारले, "ए भिकाऱ्या, कुठे चाललायस?" सुदामा अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाला, "बाबांनो, आज जाऊन तुमच्या राजाला, माझ्या कृष्णाला सांगा, तुमचा बालमित्र सुदामा तुम्हाला भेटायला आलाय." पहारेकरी हसत हसत आत गेले. त्यांना वाटले राजा याची नक्कीच चेष्टा करेल. त्यांनी आत जाऊन कृष्णाला निरोप दिला, "महाराज, दारात कोणीतरी एक गरीब ब्राह्मण आलाय. अंगावर धड कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, आणि तो स्वतःला तुमचा मित्र सुदामा म्हणवतोय." मंडळी, सुदामा हे नाव कानावर पडताच माझा सावळा हरी, माझा द्वारकाधीश सिंहासनावरून उठून धावतच सुटला. देवाला ना डोक्यावरचा मुकुट सावरला, ना अंगावरचे पितांबर सावरले. देवाला कसलेच भान राहिले नाही. देवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. देव पळत जाऊन दारात पोहोचला आणि थेट सुदाम्याच्या गळ्याला पडला. सज्जन हो, केवढा हा प्रसंग! साक्षात त्रैलोक्याचा स्वामी एका भिकाळ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाला छातीशी कवटाळून लहान मुलासारखा रडत होता. रुक्मिणी माता, सत्यभामा आणि इतर सर्व राण्या तर हे दृश्य बघून स्तब्धच झाल्या. त्यांना कळेना की हा फाटका माणूस आहे तरी कोण, ज्याच्यासाठी आपला देव असा वेडा झालाय. कृष्णाने सुदाम्याचा हात धरला आणि त्याला अत्यंत आदराने आत नेले. आपल्या स्वतःच्या सोन्याच्या सिंहासनावर देवाने सुदाम्याला बसवले. रुक्मिणीला पाणी आणायला सांगितले आणि स्वतः खाली बसून स्वतःच्या हातांनी कृष्णाने ते काटे रुतलेले, रक्त आलेले पाय धुतले. ते पाय धुताना देवाला पाण्याचा वापर कमी आणि त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचाच वापर जास्त करावा लागला. मग देवाने सुदाम्याला नवीन वस्त्रे दिली, छान भोजन दिले. दोघे मित्र निवांत गप्पा मारू लागले. लहानपणीच्या आश्रमातल्या जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा कृष्णाने हसत हसत सुदाम्याला विचारले, "अरे मित्रा, वहिनींनी माझ्यासाठी काय पाठवले आहे? दे इकडे. तू नक्कीच काहीतरी आणले असणार." सुदामा मात्र संकोचून गेला होता. केवढा हा सोन्याचा महाल, इथे 56 भोग ताटात वाढलेले आणि आपण हे शेजाऱ्यांकडून मागून आणलेले गरीबा घरचे कोरडे पोहे देवाला कसे द्यायचे? सुदामा ती पुरचुंडी आपल्या फाटक्या वस्त्रात लपवू लागला. पण देवाला कुठं काय लपून राहतंय? कृष्णाने प्रेमाने सुदाम्याच्या काखेतून ती फाटक्या चिंधीची पुरचुंडी ओढून घेतली. अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने कृष्णाने ती पुरचुंडी सोडली आणि त्यातले कोरडे पोहे एका घासात खाल्ले.
देव म्हणाला, आहाहा सुदाम्या, असे अमृत मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधीच खाल्ले नाही. आणि तो पवित्र दिवस कुठला होता माहितीये? तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. सुदाम्याने दिलेले ते कोरडे पोहे हे जगातले सर्वात मोठे दान ठरले, कारण ते निखळ प्रेमाने आणि श्रद्धेने दिले होते. तो पोह्यांचा एक घास खाताना देवाने सुदाम्याच्या गरिबीचा, त्याच्या जन्मोजन्मीच्या दारिद्र्याचा कायमचा क्षय करून टाकला. सुदामा काहीही न मागता जेव्हा द्वारकेतून आपल्या गावी परत आला, तेव्हा त्याला तिथे आपली मोडकी झोपडी दिसलीच नाही. तिथे एक भव्य असा राजवाडा उभा होता. त्याची पत्नी सुशीला राजवस्त्रे आणि हिरेजडित दागिने घालून त्याची वाट पाहत होती. कृष्णाने न मागता आपल्या मित्राला साक्षात कुबेराची संपत्ती देऊन टाकली होती. म्हणूनच सज्जन हो, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही दान करतो ते थेट देवाच्या चरणी रुजू होते आणि त्याचे फळ आपल्याला 1000 पटीने, लक्ष पटीने परत मिळते. आता तुम्ही विचाराल, ताई, मग या दिवशी आम्ही नेमके काय दान करावे? आमच्याकडे तर वाटायला खूप काही संपत्ती किंवा पैसा नाहीये. अहो, देवाला तुमची संपत्ती नकोच आहे. देवाला तुमचा पैसा, तुमचा अहंकार नकोय. देवाला फक्त तुमचा शुद्ध भाव हवा आहे. वैशाखाचा महिना असतो, उन्हाचा प्रचंड कडाका असतो. अशा वेळी सर्वात श्रेष्ठ दान कोणते असेल तर ते आहे जलदान, म्हणजेच पाण्याचे दान. पाण्यालाच जीवन म्हटले आहे. या दिवशी आवर्जून बाजारातून एक नवीन माठ किंवा रांजण आणावा. त्याला कुंकवाचे बोट लावावे. तो स्वच्छ धुवून त्यात थंडगार पाणी भरावे. त्यात थोडा वाळा किंवा कापूर घालावा आणि तो माठ एखाद्या गरीब गरजू कुटुंबाला किंवा एखाद्या मंदिरात दान करावा. रस्त्यावरून जाणाऱ्या तहानलेल्या वाटसरूंना, कवाशांना थंड पाणी पाजावे. जो कुणाची तहान भागवतो त्याचे आयुष्य ईश्वराच्या कृपेने नेहमीच तृप्त राहते आणि त्याला कधीही पाण्याची किंवा धनाची कमतरता भासत नाही. तुम्ही एखाद्या गरजवंताला उन्हापासून वाचवण्यासाठी काळ्या छत्रीचे दान करू शकता. पायात घालायच्या चपलांचे किंवा बुटांचे दान करू शकता. एखाद्या गरीबाला उन्हापासून वाचवण्यासाठी पंखा दान करू शकता. आजकाल बाजारात छान बांबूचे किंवा ताडाच्या पानांचे हाताने फिरवायचे पंखे मिळतात. ते नक्की दान करा. गोड आणि रसाळ फले जसे की आंबे, कलिंगड, खरबूज, द्राक्षे यांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही जे अन्नदान कराल ते तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू देणार नाही. तुमचे स्वयंपाकघर नेहमी भरलेले राहील. आता आपण वळूया या सणातल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, तो म्हणजे पितृपूजा आणि पितृदोष निवारण. मंडळी, आपले जे पूर्वज आहेत, आपले पितर आहेत, ते शरीराने जरी आपल्यात नसले तरी ते वाऱ्याच्या रूपात, ऊर्जेच्या रूपात नेहमी आपल्या आजूबाजूला वावरत असतात. आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या मुलांना सुख मिळावे, त्यांच्या आयुष्यात प्रगती व्हावी अशी त्यांची नेहमीच इच्छा असते. पण कधीकधी नकळत आपल्याकडून त्यांच्याप्रती काही चुका होतात. कामाच्या व्यापात आपण त्यांचे स्मरण करायचे विसरून जातो. त्यांच्या श्राद्धाच्या तिथी आपण विसरतो आणि मग घरात अडचणी येऊ लागतात. चांगली चाललेली कामे अचानक अडकतात. घरात सतत कोणाचे तरी आजारपण येते. घरात पैसा टिकत नाही. मुलांची लग्ने ठरत नाहीत. या सर्वांमागे बऱ्याचदा पूर्वजांची नाराजी असते. यालाच आपण शास्त्रात पितृदोष म्हणतो. अक्षय तृतीयेचा दिवस हा पितृदोष निवारणासाठी आणि पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ दिवस मानला गेला आहे. असे म्हणतात की वैशाखाच्या उन्हात पितर सुद्धा तहानलेले असतात. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत आणि एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावे. त्यात थोडे काळे तीळ, पांढरी फुले आणि थोडे दूध टाकावे. दक्षिण दिशेकडे, कारण दक्षिण ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते, तोंड करून उभे राहावे आणि आपल्या पितरांना ते पाणी अर्पण करावे. हाताच्या अंगठ्यावरून ते पाणी खाली सोडावे. यालाच तीळ तर्पण असे म्हणतात. हे पाणी अर्पण करताना डोळे मिटून आपल्या सर्व पूर्वजांचे, आजोबा पणजोबांचे स्मरण करावे. त्यांना सांगावे, हे माझ्या पूर्वजांनो, माझ्या ज्ञात अज्ञात पितरांनो, आमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर तुमच्या या लेकरांना क्षमा करा. आम्ही तुम्हाला हे जल आणि तीळ अर्पण करत आहोत. त्याचा तुम्ही स्वीकार करा. तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमी राहू दे. आमचे घर धनधान्याने आणि सुखाने भरलेले राहू दे. विश्वास ठेवा मंडळी, अशी अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना पितरांपर्यंत नक्की पोहोचते. या दिवशी पितरांच्या नावाने गाईला हिरवा चारा द्यावा. मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना घराच्या गच्चीवर किंवा अंगणात पाणी पाजावे. त्यांच्यासाठी दाणे टाकावेत आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू ब्राह्मणाला शिदा म्हणजे कोरडा शिदा म्हणजे गहू, तांदूळ, डाळ यांचे अन्नाचे दान करावे. यामुळे पितर अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी एक अभेद्य कवच बनतात. अक्षय तृतीया आली की बाजारात सोने खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडते.
सगळेजण सोनाराच्या दुकानात जातात. हे बघा, सोने खरेदी करणे शुभ नक्कीच आहे, कारण सोने हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच सोन्याचा किंवा चांदीचा एखादा छोटासा दागिना, नाणे किंवा अगदी छोटीशी नथ या दिवशी आवर्जून खरेदी करावी. पण माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि हृदयावर कोरून ठेवा. फक्त दुकानातून सोने आणून घरातल्या तिजोरीत ठेवले म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही. खऱ्या सोन्यासारखं निर्मळ मनही आपल्याला कमवावं लागतं. ज्या घरात सतत भांडणे होतात, कटकटी होतात, ज्या घरात स्त्रियांचा, सुनांचा अपमान होतो, ज्या घरात मोठ्या माणसांचा, आई वडिलांचा अनादर होतो, तिथे साक्षात नारायण सुद्धा थांबत नाहीत. मग लक्ष्मी कशी थांबेल? त्या घरात तुम्ही कितीही किलो सोने आणून ठेवले तरी तिथून लक्ष्मी रागावून निघून जाते. त्यामुळे या अक्षय तृतीयेला सोने घेण्यासोबतच एक मोठा संकल्प करा. आपण आपल्या घरातील वातावरण अत्यंत आनंदी, पवित्र आणि सकारात्मक ठेवू. घरात शक्यतोवर शांतता ठेवू. आता मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अत्यंत प्रभावी, सिद्ध आणि सोपे उपाय सांगते. लक्ष देऊन ऐका आणि नक्की करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी घर स्वच्छ करावे. उंबरठ्यावर छान रांगोळी काढावी. देवघरात किंवा एका चौरंगावर, पाटावर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अंथरावे. त्यावर भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावी. देवाला पिवळ्या आणि लाल रंगाची फुले, शक्यतो कमळाचे फूल किंवा गुलाब अर्पण करावीत. या दिवशी बाजारातून पूजेचे साहित्य मिळणाऱ्या दुकानातून पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र नक्की घेऊन या. या वस्तू लक्ष्मीला अत्यंत प्रिय. तसेच या दिवशी संध्याकाळी आपल्या दारातल्या तुळशी वृंदावनाची विशेष पूजा करायला अजिबात विसरू नका. तुळशीला हळद कुंकू वाहा, गोड पाण्याचा नैवेद्य दाखवा आणि तिच्या भोवती सुंदर रांगोळी काढून सायंकाळी गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. तुळशी माता प्रसन्न झाली की भगवान विष्णू आपोआप प्रसन्न होतात. आणि लक्षात ठेवा, जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीला राहावेच लागते. तर माझ्या प्रिय आणि भाविक श्रोत्यांनो, अशी ही अक्षय तृतीयेची अफाट, अगाध आणि परमपवित्र महिमा आहे. या दिवसाचे महत्त्व शब्दांत सांगणे कठीण आहे. या दिवशी मनातील वाईट विचारांचा, क्रोधाचा आणि मत्सराचा क्षय होऊ द्या आणि चांगल्या कर्मांची, भक्तीची अक्षय सुरुवात करा. गरिबांना भरभरून मदत करा, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राण्यांवर दया करा, आई वडिलांची मनोभावे सेवा करा आणि देवाच्या नामस्मरणात आपले मन रमवा. मला खात्री आहे ही अक्षय तृतीयेची विस्तृत कथा आणि मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही ती मोठ्या श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकली असेल. ईश्वराकडे, माझ्या पांडुरंगाकडे माझी हीच प्रार्थना आहे की या अक्षय तृतीयेला तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य अक्षय राहो. तुमच्या घरात कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता न भासो. कथा ऐकताना तुमचे मन थोडे जरी शांत झाले असेल, तुम्हाला काही नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली असेल, तर कृपया आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने मला खूप समाधान मिळते. खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी, राम कृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने आणि तुमच्या प्रेमाने मला अजून नवनवीन कथा सांगण्याची ऊर्जा मिळते. ही पवित्र कथा तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, तुमच्या सोसायटीच्या आणि परिवाराच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. कारण चांगल्या गोष्टी, देवाचे नाम आणि ज्ञान वाटल्याने पुण्य वाढते, ते अक्षय होते. आणि हो, अजूनही तुम्ही जर आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा आणि शेजारची घंटी पण नक्की दाबा. म्हणजे माझ्या पुढच्या सर्व कथा, सर्व सणांची माहिती आणि उपाय तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, मंगलमय आणि माहितीपूर्ण कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. नेहमी हसत रहा, सकारात्मक रहा आणि देवाचे नामस्मरण करत रहा.
राम कृष्ण हरी. जय महालक्ष्मी. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.